स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय इंग्रजी या पाठ्यपुस्तकातील एक छानशी कथा. कथेचं नाव आहे द माऊस मर्चंट, म्हणजेच उंदराचा व्यापारी. वन्स अ रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. एकदा एक श्रीमंत व्यापारी त्याच्या आळशी मुलाला ओरडत होता. I gave you so much money to start a business and yet you have not earned anything. मी तुला बिझनेस सुरू करण्यासाठी आतापर्यंत बरेच पैसे दिले, परंतु तू काहीही करू शकला नाहीस. You are good for nothing. तू कोणत्याच लायकीचा नाहीस. Look at this dead mouse. A capable man can start a business even with something as useless as this. हा मेलेला उंदीर बघ. एखादा क्षमता असलेला माणूस अशा वस्तूपासून सुद्धा चांगला बिझनेस करू शकतो. सोमदत्ता, who was a poor orphan boy, heard his word. सोमदत्त हा एक गरीब अनाथ मुलगा हे सर्व ऐकत होता. He went in and requested the merchant. तो आत आला आणि त्याने व्यापाऱ्याला विनंती केली. Please lend me this mouse as a capital and I will try my luck. हा मेलेला उंदीर तुम्ही मला भांडवल म्हणून उसना द्या, मी माझं नशीब आजमावून पाहतो. The merchant burst out laughing. व्यापाऱ्याला एकदम हसू आलं. But still he gave the mouse to Somdatta and took the receipt that Somdatta wrote out to him. पण त्याने तो मेलेला उंदीर सोमदत्ताला दिला आणि त्याच्याकडून एक पावती लिहून घेतली. सोमदत्ता वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड व्हेन अनदर शॉपकीपर कॉल्ड हिम. कम हिअर बॉय, आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. आय विल गिव्ह यू 2 हँडफुल ऑफ ग्रॅम्स फॉर इट. सोमदत्ता तो मेलेला उंदीर आपल्या हातात घेऊन सरळ रस्त्याने जात असताना एका दुकानदाराने त्याला आवाज दिला. ए मुला, इकडे ये. मला हा उंदीर माझ्या मांजरासाठी हवा आहे आणि या उंदराच्या बदल्यात मी तुला 2 मूठ हरभरे देईन. सोमदत्ता ॲक्सेप्टेड द ग्राम्स. सोमदत्ताने ते हरभरे स्वीकारले. ॲट होम सोमदत्ता रोस्टेड द ग्राम वेल. सोमदत्ताने ते हरभरे घरी आणून चांगले भाजले. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द रोड क्रॉस विथ हिज ग्राम अँड द वॉटर. नंतर त्याने एका सुरईमध्ये पाणी घेतले आणि तो एका चौकामध्ये पाणी आणि ते हरभरे घेऊन उभा राहिला. ही वेट फॉर लॉंग टाईम. तो खूप वेळ वाट पाहत थांबला. In the evening, when the laborers were returning from the wood, they saw the boy with roast gram and water. संध्याकाळी जेव्हा मजूर लोक लाकडं घेऊन परत येत होते, तेव्हा त्यांनी हा मुलगा गरम हरभरे आणि पाणी घेऊन थांबलेला दिसला. सोमदत्ता offered them the gram and the water politely. सोमदत्ताने त्यांना पाणी आणि हरभरे नम्रपणे दिले. बट वी हॅव नो मनी. 2 स्टिक ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. ते मजूर म्हणाले, पण आमच्याकडे पैसे नाहीत. या हरभऱ्याच्या बदल्यात आम्ही तुला प्रत्येकी 2-2 काठ्या देऊ. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर धिस सिम्पल फेअर. ह्या साध्या कामाची खूपच चांगली किंमत मिळेल. एक्सक्लेम्ड सोमदत्ता. सोमदत्ताने त्यांना सांगितले. By accepting 2 sticks for each laborer, Somdatta collected a small bundle of sticks. प्रत्येक मजुराने दिलेल्या 2-2 काट्या सोमदत्ताने गोळा केल्या आणि त्याच्याकडे एक छोटीशी लाकडाची मोळी तयार झाली. He took the bundle to the market, sold it and bought some more gram with it. मग त्याने ती मोळी बाजारात नेऊन विकली आणि त्याच्या बदल्यात काही आणखी हरभरे विकत आणले. सोमदत्ता डिड धिस एव्हरी डे. सोमदत्ता आता असं दररोज करू लागला. ही बिकेम वेल नोन अमंग द लेबरर्स ॲज द नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्राम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक.
2 काट्यांच्या बदल्यात चवदार हरभरे आणि ताजे पाणी देणारा एक चांगला मुलगा म्हणून त्या मजुरामध्ये तो लवकरच प्रसिद्धीस आला. Many of them began to buy his gram every day on their way back from the wood. लाकडांच्या बदल्यात हरभरे हे पुष्कळजण तिथे घेऊ लागले. सोमदत्ता got several bundles of sticks every day because now he had so many customers. सोमदत्ताकडे आता काट्यांचे खूप बंडल प्रत्येक दिवशी तयार होऊ लागले, कारण आता त्याच्याकडे खूप ग्राहक तयार झाले होते. Once when Somdatta was selling the stick in the market, he met a potter. एकदा असंच सोमदत्ता काठ्या बाजारात विकत असताना त्याला तिथे एक कुंभार भेटला. He need wood to burn in his furnace. In return for the sticks, he gave Somdatta pots for his grams and a few pitchers for the water. मग त्या काठ्याच्या बदल्यात त्या कुंभाराने सोमदत्तला आणखी काही सुरया दिल्या. काही सुरया हरभरे भाजण्यासाठी आणि काही सुरया पाण्यासाठी. सोमदत्ता डिड नॉट वेस्ट एनी मनी. सोमदत्ता पैसे वाया घालवीत नसे. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्राम इन द इव्हिनिंग. तो खूप कष्ट करत होता, सकाळी लाकूड विकण्यासाठी आणि संध्याकाळी हरभरे विकण्यासाठी. One day he had enough money to buy all the wood from the laborers. आणि एक दिवस त्याच्याकडे एवढे पैसे जमा झाले की त्याने मजुराकडल्या सगळ्या काठ्या विकत घेतल्या. He sold it at a good price in the market. त्याने ते चांगल्या किमतीला बाजारात नेऊन विकल्या. After some time he even set up his own shop in the market. थोड्या दिवसातच त्याने बाजारात आपले स्वतःचे दुकान उभारले. He was always polite to his customers. तो त्याच्या ग्राहकांशी नेहमी नम्रपणे वागायचा. Some of them paid him cash while others paid him in kind. एखाद्या ग्राहकाकडे जर पैसे नसतील तर त्याच्या बदल्यात तो वस्तू घ्यायचा, म्हणजेच वस्तू विनिमयाच्या पद्धतीसारखं तो आपलं दुकान चालवायचा. He gave him whatever articles they could offer. Somdatta always found some way of selling the articles to those who needed them. वस्तूंच्या बदल्यात आलेल्या वस्तू विकण्यासाठीही तो वेगवेगळे मार्ग शोधायचा. त्या वस्तूंची कुणाला गरज आहे का ते पण शोधायचा. After a few years, Somdatta became a wealthy merchant in the town. काही वर्षानंतरच सोमदत्ता शहरातील एक श्रीमंत व्यापारी बनला. One day he asked the goldsmith to make him a small golden mouse. एके दिवशी त्याने सोनाराला सांगितले एक छोटासा सोन्याचा उंदीर बनवायला. He took the mouse to the rich merchant. त्याने तो उंदीर त्या श्रीमंत व्यापाऱ्यासाठी घेतला. I had borrowed a dead mouse from you as capital many years ago. मी खूप वर्षापूर्वी तुमच्याकडून एक मेलेला उंदीर भांडवल म्हणून उसना घेतला होता. Today I have come to return it. आज मी तो तुम्हाला परत देण्यासाठी आलो आहे. Please accept this golden mouse. कृपया हा सोन्याचा उंदीर तुम्ही स्वीकारा. The rich merchant was greatly surprised. तो व्यापारी हे सगळं पाहून खूप आश्चर्यचकित झाला. He was so impressed with Somdatta's business skills that he gave him his own daughter in marriage. तो श्रीमंत व्यापारी सोमदत्ताच्या या कौशल्याने खूप प्रभावित झाला आणि त्याने आपल्या मुलीचे लग्न सोमदत्ताशी लावून दिले. Somdatta, who was a poor orphan boy, earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. सोमदत्त हा कोण? एक गरीब अनाथ मुलगा होता, परंतु त्याच्या हुशारीने, मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने त्याने एवढे पैसे कमवले होते. It is not known whether the rich man's son learned any of the skill from the सोमदत्ता. पण त्या व्यापाऱ्याच्या मुलाने सोमदत्ताकडून काय शिकले का नाही ते काही माहिती झाले नाही. पाहिलेत मुलांनो,
आपली जर कष्ट करण्याची तयारी असेल तर आपण काहीही मिळवू शकतो, हे सोमदत्ताच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल, हो की नाही?